सर काय नाव तुमचं? मी विलास भटेवरा, अच्छा, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन कामचे. हां, तर मला गुडघ्याचा मी वय 72 झाले, त्यामुळे कसे गुडघ्याला त्रास होतो. अच्छा. तर मी यांच्याकडे पहिले यांच्याकडे यायचो, पण याच्यानंतर मध्ये आधी हे येत नव्हते म्हणून मग दत्ता पठार यांच्याकडे यायचो. हां हां एक तासभर मशाज बिशाज करायचे, मग तेल हे करायचे, तेल मग टाकून. हो हो. त्याच्यानंतर मग इथं मग ते पाय बी वाढायचे. त्याच्यानंतर तिथं बी ते म्हणजे एक्सरसाइज करून घ्यायची. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर ते काय होतं ते टेन मशीन. तर त्याच्यावर जवळजवळ 10 ते 15 मिनटं असं म्हणजे ते व्हायब्रेशन व्हायचे शरीराचे. अच्छा. त्याच्यानंतर हे कोणतं मशीन आहे? ही रोलर मशीन. भटेवराजी, आपण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहात? हो. अच्छा अच्छा. काय सांगाल तुम्ही, जे रुग्ण आहेत, जे लोक अनेक ठिकाणी हॉस्पिटलला जातात, खर्च करतात, त्यांना तिथं हे भेटत नाही, आराम भेटत नाही, या ठिकाणी तुम्हाला चांगलं विना औषध, विना गोळी, विना इंजेक्शन तुम्हाला इथं पेन रिलीफ झालेलं आहे आणि नेहमी होत आहे ते, तुम्ही नेहमी येता इथं. काय संदेश द्याल तुम्ही मार्केटला? याच्याबद्दल केलं ना, हे जे मसाज किंवा हे जे हाडांचे जे ॲडजस्टमेंट करतात ना, ह्याच्यामुळे केलं ना, एक तासभर जर त्रास होतोय करताना, पण त्याच्यानंतर माणूस आपोआप पाय मी फ्रीली चालतो. आत्ता बी सरांनी केलेलं आहे ना, एक 5 मिनिटात केलेलं आहे, पण एकदम गुडघ्याबेडीचे मला जे होता त्रास होता तो आत्ता बी मी चालताना व्यवस्थित चालतोय. आत्ता पण किती वेळ डॉक्टरांकडे आला तुम्ही? आत्तापर्यंत 1-2 वेळा यांच्याकडे आलतो, पण जवळजवळ मी 7-8 वेळा, मी आठवड्यातून 1-2दा यांच्याकडे येतो. दत्ता पाटरांकडे? हो. अच्छा अच्छा. त्यांच्याकडे येतो. त्याच्यानंतर एक म्हणजे सर सांगायचं तुम्हाला काय आहे की एक वैद्य होती, करमळ्याची होती, डोंबारी येते ना, डोंबारी. तर तिने जवळजवळ पिशवीभर अशा गोळ्या खाल्लेल्या औषधं यांच्या माझ्या देखील ठेवली. नेमकं माझी ट्रीटमेंट चालू होती. तर त्या टायमाला यांनी सांगितलं बा तुला 7-8 वेळा यायला लागेल, करायला लागेल. तर ती 7-8 वेळा इथं आली ना, तर आत्ता मी ती डोंबारी घेऊन तिथे ते काय मी कष्ट करते, तिचं कामावर जाते. हां, कामावर जाते. समाधानी आज सर? एक समाधानी आहे. त्याच्यानंतर ती करमाळा गेली, पण मागच्या 1 आठवड्यात ही भेटायला आली खास यांना, डॉक्टरांना. की मी तिथे मी बाहेर, आमचं दुकान बाहेरच आहे ना, तर तिथे आली. मला बाई कसं काय वाटतं? एकदम ओके वाटतं. बोलून मिळणे केली आहे ती सरींची. डॉक्टर, काय प्रॉब्लेम होता त्यांना? त्यांना सायटिका होता, कमरामध्ये नस दबली होती L4 L5 मध्ये. अच्छा. त्यामुळे त्यांच्या पायाला पूर्णपणे सनक जायची. पायांचे जे मसल जे आहे ना, ते गाठी झाल्या होत्या, पूर्णपणे एकदम कडक झाल्या होत्या दगडावानी. अच्छा. तर त्यांची आम्ही इथं ट्रीटमेंट केली, मालिश, हाडांची ऍडजस्टमेंट, जे करून की ती नसा दाबलेल्या होत्या त्या खुल्ल्या केल्या. बेसिकली काय असतं, आपला कायरो केलं ना आपण, त्याच्यानं बोन अलाइन होतं. तुम्हाला सांगितलं ना, आता मुवमेंट त्याला रिस्ट्रिक्ट होत होतं, म्हणजे कुठे ना कुठे ते बोन आडवत होतं त्याला. आता आपण त्याला अलाइन केलं, त्याच्यानंतर काय असतं, कायरो केल्यानंतर त्याच्यानंतर बॉडी फ्री झाला. आता यांचा काय गुडघ्याचा त्रास होतो, त्यांनी मला सांगितलं, आता बघितलं बाबा कुठे त्रास आहे, तर याचा आतमध्ये गुडघ्याचा त्रास होतो, म्हणजे मिडियल साईडमध्ये. त्याला आपण अलाइनमेंट केलं, त्याचं तिबिया सेट केलं, त्याच्या फिबुला सेट केलं आणि पटेला सेट केलं. हे तिघं सेट केलं. आता त्याच्यानंतर विचारलं बाबा कसं वाटतं, ते तो रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे कायरोचं बेनिफिट आहे, म्हणजे विना औषध आणि इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट भेटतो. धन्यवाद सर. तिने आतापर्यंत MRI ते किती करून जो 80 ते 90 हजार रुपये तिने खर्च केले असते. आणि मला ती डोंबर बिचारी गरीब, तुम्ही स्वतः बघितलं? हो, स्वतः मी पाहिलं. म्हणून म्हणतो ती बाई नेमकी आता 8 दिवसा अगोदर भेटायला आली ना, ती करमाळ्याची. पण ती भेटायला एक म्हणजे परिस्थिती गरीब म्हणून यांनी कमी पैशात ट्रीटमेंट केली ती, पण ती खास भेटायसाठी कारण सौरभ सिंग डॉक्टर इथं लोकांचा दोहा घेतात एक प्रकारे, म्हणजे ही जनसेवा सुद्धा आहे. तर एकीकडे काय आहे, एकीकडे काही काही सगळीकडे नाही, पण काही ठिकाणी अक्षरशः लूट चाललेली आहे. लूट चालली म्हणजे तुम्ही हे काढा, MRI काढा, डायग्नोसिस मध्येच अगोदर लाखो रुपये घालतात. गोळ्या औषधे घ्या, तुम्ही ट्रीटमेंट नाही तर मग औषधं गुडघा बदली करा, हे करा, ते पट्टा घ्या, करा ना. हिथं म्हणजे कशी आहे, जिवंत म्हणजे ट्रीटमेंट लाईव्ह डोळ्यासमोर आम्ही बघितलं. आमच्या तेज तुफान टीम सकाळपासून इथं उभी आहे, आम्ही उभे आहोत. त्याला जाणवते. आता एक जी संभाजी शिरसाटची आई आली ना, ती पकडून आली होती. हा, घेतली आम्ही मुलाखत घेतली. हो, ते बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते की माझ्या धर्मपत्नीला चांगलं वाटलं, असं बाबांनी प्रतिक्रिया दिली आम्हाला. तरी पण यांची ऍडव्हर्टाईज अजून नाही. आम्ही करू ना त्यानंतर आम्ही तुम्हाला. त्यामुळे कसं आहे, ट्रीटमेंट होते पेशंट येतात, पण ज्या लोकांना जी आवश्यकता आहे ना, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही. काय असतं, आपण ॲडव्हर्टाइजमेंट केलं तर आपल्याला कॉस्ट इन्क्रीज करायला लागतात, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा पैसा लागतात, ते आपल्याला इन्क्रीज. आपण काय करतो बाबा, पेशंटला बेनिफिट आहे ना. माझ्या सेंटर इंडियामध्ये 7 स्टेटमध्ये आहे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, UP, आपला लोणावळा, हैदराबाद आणि ते दिल्ली. पुण्यामध्ये ते आपला वर्कशॉप आहे, म्हणजे ते आपण एज्युकेशन सेंटरचं आपण स्टार्ट केलं. विद्यार्थी सर, तुम्ही डिग्री कुठे घेतली? माझा OMD इन्स्टिट्यूटमध्ये आहे, ॲज वेल ॲज माझा मनसेवा कॅरोपॅटिक असोसिएशन, याच्यामध्ये माझं रजिस्ट्रेशन आहे.
अच्छा. आणि बाय प्रोफेशनल मी BMS डॉक्टर आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटीमध्ये 2011चा माझा BMS कंप्लीट झाला आहे. ओके. आणि माझं हॉस्पिटल आहे कल्पतरू आयुर्वेदा हॉस्पिटल हैदराबादमध्ये. अच्छा, थँक्यू. ओके.